आजही महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की लातूर हा शब्द विलासराव देशमुख या नावाशिवाय पूर्ण होतच नाही। सध्या महाराष्ट्राचं राजकारण अशाच एका विधानामुळे ढवळून निघालंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरच्या भूमीत एक असं विधान केलं, लातूर मधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील। पण खरंच लातूर मधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील का? लातूर म्हणजे विलासराव आणि विलासराव म्हणजे लातूर। विलासराव देशमुख हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर ते लातूरचे भाग्यविधाते होते। त्यांनी केवळ शिक्षणातच नाही तर उद्योगांपासून ते पायाभूत सुविधापर्यंत लातूरचा कायापालट केला। लातूरची रेल्वे, विमानतळ आणि तेथील शैक्षणिक क्रांती ही त्यांच्याच दूरदृष्टीचं फळ आहे। कार्यकर्त्याला नावानिशी हाक मारणं आणि त्यांच्या सुखदुःखात सामील होणं ही त्यांची खासियत होती। आजही तुम्ही विलासराव देशमुख यांच्या 9821125000 या मोबाईल क्रमांकावर फोन लावा, आपल्याला साहेबांचा तोच दमदार आणि आपुलकीचा आवाज ऐकू येतो। 1993चा लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईवरील 26/11चा हल्ला, राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि प्रशासनावरची पकड यामुळे त्यांना संकटमोचक मानलं गेलं। ग्रामीण भागातून येऊन राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण केलं, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश होतं। विलासराव देशमुख म्हणजे राजकारणातील बाळासाहेब थोरात यांच्यासारखा एक संयमी नेता। समोरचा कितीही मोठा विरोधक असो, त्यांनी कधीही टीकेची पातळी सोडली नाही। गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत होतं, पण त्यांच्यातील मैत्री आणि एकमेकाबद्दलचा आदर हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक सुवर्ण काळ होता। त्यांच्याकडे पाहिल्यावर एक राजबिंड नेता असं वाटायचं, पण त्यांचं नातं शेवटच्या माणसाशी जोडलेलं होतं। थोडक्यात सांगायचं तर विलासराव देशमुख म्हणजे लोकाभिमुख नेतृत्व, प्रशासकीय कौशल्य आणि शब्दाला जागणारा माणूस। म्हणूनच आज त्यांच्याबद्दलची टीका लातूरकरांना त्यांच्या वैयक्तिक नात्यावर झालेला वार वाटतो। पण विलासराव देशमुख यांच्या प्रेमींसाठी हे केवळ विधान नव्हतं। लातूरची जनता ज्यांनी विलासरावांना केवळ मुख्यमंत्री नाही तर साहेब म्हणून स्वीकारलं, त्यांच्यासाठी ही भावनिक जखम ठरली। चव्हाणांच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रातून टीका झालीच, पण विलासरावांचे सुपुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वात जास्त चर्चेत राहिली। रितेशने कोणतेही आक्रमक वक्तव्य न करता अत्यंत संयमी भाषेत चव्हाणांना सडेतोड उत्तर दिलं। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहिलेलं पुसता येतं पण कोरलेलं नाही। पण मंडळी, राजकारण बदलेल, सत्ता बदलेल, पण महाराष्ट्राच्या स्मरणात लातूरच्या अस्तित्वातून विलासराव देशमुख हे नाव वेगळं करणं अशक्य आहे। कारण लातूर हा शब्द आजही विलासरावांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे आणि विलासराव हे नाव महाराष्ट्राच्या संस्कृतीशिवाय अपूर्ण आहे। तर तुम्हाला काय वाटतं, लातूरमधून विलासराव देशमुख यांचं नाव पुसलं जाईल का? आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।